याज्ञसेनी. तिला दुःख दे आयुष्यभराचं, तिला वेदना दे आयुष्यभराची. जन्मतःच घेऊन येईल ती ते पचवण्याचं बळ, अशी तेजस्वी संतान दे मला. द्रुपदाने म्हणे वेदना मागितली आपल्या मुलीसाठी, दुःख मागितलं आपल्या मुलीसाठी. आपल्याच मुलीसाठी चिरंतन वेदना मागितली द्रुपदाने, खुद्द जन्मदात्या पित्याने. कोण असतात हे जन्मदाते? कोण असतात हे पिता? कोण असतात हे वडील? आपल्याच मुलांसाठी यातना मागणारे, आपल्याच मुलांसाठी दुःख मागणारे. द्रौपदीने मग वेदना सोसली आयुष्यभर, दुःख सोसलं आयुष्यभर. अपमान, अवहेलना, कष्ट झेलत राहिली मुकाट. उत्तर नसलेल्या व्यवस्थेला, धर्माला, सत्तेला प्रश्न केले कैक. द्रौपदी म्हणाली, धर्मच देतो अधिकार स्त्रीला अपमानित करण्याचा. धर्मच देतो अधिकार तिला संपत्तीसम वापरण्याचा. धर्मच देतो अधिकार तिला दानात देऊन टाकण्याचा. धर्मच देतो अधिकार नाकारण्याचा, लाथाडण्याचा, तुडवण्याचा. धर्मच देतो अधिकार. द्रौपदी म्हणाली. कुंती, माद्री, सत्यवती, गांधारी, अंबा, अंबालिका, अंबिका, अहिल्या, सीता, द्रौपदीसह सगळ्यांचंच आयुष्य लावलं गेलं पणाला. धर्माच्या, आंधळ्या राजकारणाच्या, सत्तेच्या डावावर. आता त्याच वेदनेच्या वारसदार आम्ही. आता त्याच वेदनेच्या वारसदार आम्ही आज नाकारतोय आजीच्या, पणजीच्या, खापरपणजीच्या दुःखाचा वारसा. आता ही व्यवस्थाच उलथवून टाकू आम्ही. आता ही व्यवस्था तोडून मोडून टाकू आम्ही. हा धर्म जाळून टाकू आम्ही. अग्नीतून निघालेल्या याज्ञसेनी आम्ही. अग्नीतून निघालेल्या याज्ञसेनी आम्ही शपथ घेतो मिळून साऱ्या जणी की आम्हाला डावावर लावण्याचा तुमचा अधिकारच काढून घेतो आम्ही आत्ता या क्षणी.